PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 11वा. लेखिका प्राची सुळे. ए गोप्या चुप, एवढं काही सांगायची गरज नाही, तू फक्त देऊन ये. ओके ओके ताई, तू म्हणशील तसं. आता मी निघतो, नाहीतर शाळेला उशीर होईल. गोपाळ बोलला व तुरू चालत गेटपाशी पोहोचला. सीमा हसून त्याच्याकडे पाहत होती. कथा पुढे सुरू. म्हटल्याप्रमाणे विराट 10:30लाच घरी पोचला. नोकराने त्याची बॅग घेतली. कार पार्क करून तो आत आला. आई बाबा मी आलो, त्याने जरा जोरात म्हटले. विराट बाबा, बाईसाहेब पूजा करतायत आणि साहेब टेरेसवर आहेत. त्यांचा जुना व म्हातारा नोकर माधू काका बोलले. माधू काका कसे आहात, विराटने विचारले. मी बरा आहे बाबा, तू नाहीस तर अख्खा बंगला सुना वाटतो, माधू काका बोलले. विराटला त्यांनी लहान असताना खेळवले होते. त्यांचे विशेष प्रेम होते माधूवर. माधू ही विराटची खूप काळजी घ्यायचा. माधू काका, मलाही तुमची आईबाबांची आठवण येते, पण काम आहे ना. बाबा, काम तर इथंही राहून करता येईल की, माधू निरागसपणे म्हणाला. विराट पुण्याला जायचं कारण त्याला आणि त्याच्या आईवडिलांना माहीत होते. माधू काका, नाहीतर असं करा, तुम्हीही माझ्याबरोबर तिथे पुण्याला चला. मला तुमची सोबत होईल आणि एक हक्काचा माणूस इथे असेल. आई बाबा नाही म्हणणार नाहीच. मी इथे आज आहे, उद्या तिथे आहे, परवा निघेन. बघा, विचार करा. विराटने सोपा उपाय सांगितला. नाहीतरी त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटाच राहत होता. माधू काका आले तर तो खुशच झाला असता. बरं बाबा, साहेब काय बोलतात ते पाहू. ये होईना बात. ठीक आहे, आत्ता टेरेसवर जातो, बाबांना भेटतो. विराट टेरेसवर निघून गेला. गुड मॉर्निंग बाबा, विराटने म्हटलं. प्रकाश वर गच्चीत ऊन खात वेताच्या खुर्चीत बसले होते. बाबा, 10:30ला कुठलं ऊन खात आहात, विराटने हसून म्हटले. ऊन वगैरे खाऊन झाले, थोडा योगा केला, मेडिटेशन केले, पण तू एकदम वेळेचा पक्का निघालास. आता नाश्ता एकत्र करू, मग इंद्रजितला कॉल करेन, प्रकाश उठत बोलले. बाबा, केवळ जास्त स्टेक होल्डर म्हणून त्या इंद्रजित प्रधानांची हाजी करायची का? आणि त्यांची ती बिघडलेली मुलगी शनाया, नो मॅनर्स, नो रिस्पेक्ट, कसंही बोलायचे. मला ती मुळीच आवडत नाही. आणि जर ती माझ्याशी लग्न वगैरे करण्याचा विचार करत असेल तर मी ऐकून घेणार नाही. आता पुण्याला गेलोय, नाहीतर सरळ हा देशच सोडून जाईन. विराट अविरत बोलत होता. त्याचा संताप त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. विराट, रिलॅक्स. आताच कशाला पॅनिक होतोस? तसं काहीही झालं नाही आहे. हे बघ, तुझी आई म्हणते तसं, जिथे संकट तिथे मार्ग. निघेल काहीतरी मार्ग. इंद्रजित त्याच्या मुलीला जास्त लाड करतोय इतकंच, पण ते लाड दुसऱ्याचं आयुष्य खराब करतात ना, विराट बोललाच. तू शांत हो, आम्ही आहोत ना. आणि खबरदार, देश सोडण्याचा विचार केला तर. बोलताना प्रकाशचा आवाज भरला. विराट जास्तच पॅनिक झाला. त्यालाच कळले, अजून काही झाले नाही. उगाच काहीही बोलून आईबाबांना दुःखी का करतोय मी? असा काय पहाड कोसळणार आहे? अगदीच नडले तर कायद्याची मदत घेता येईल. आणि विराट, मग तू काय कामाचा? तुझं नॉलेज आता नाही तर केव्हा कामी येईल? तो स्वतःलाच कोसत होता. बाबा, सॉरी फॉर एव्हरीथिंग. चला खाली जाऊया, त्यांचा हात हातात घेत तो म्हणाला. दोघेही खाली आले. आरतीने नाश्ता लावला होता. सारं काही विराटच्या आवडीचे होते, ज्यूसपासून सगळं. माधू तिथे त्यांना काय हवं नको बघत होता. विराटने आरतीला मिठी मारली. माझं बाळ, कशाला दूर राहतोस रे? तुझी सारखी आठवण येते मग. आरती भाऊक झाली. आई, नो टीयर्स. आय हेट टीयर्स पुष्पा, विराट असे म्हणाला आणि तिघेही हसले. हां, चल बस आता, सगळं तुझ्या आवडीचं आहे, कर सुरुवात, आरती बोलली. विराट, मी इंद्रजितशी बोलून घेतो, मग ठरवू काय करायचे, प्रकाशने म्हटले. तुम्ही खुशाल मीटिंग वगैरे करा, पण दुपारच्या जेवणाला घरीच या. 2 दिवसासाठी आलाय माझा मुलगा, त्याला घरचं जेवू दे, तिथेही बाहेरचा डब्बा खातोय, आरती असे म्हणाली. आणि ज्यूस पिताना विराटला जोराचा ठसका लागला. अरे अरे सावकाश, आरतीने पटकन उठून त्याची पाठ चोळली. विराटचं खाण्यावरून साफ लक्ष उडाले. दुपारचे जेवण आणि त्याला वास्तुस्थितीची जाणीव झाली. कसा तरी नाश्ता उरकला. थोडा आराम करतो बोलून ताडकन त्याच्या रूममध्ये आला. दार लावले व मटकन खुर्चीत बसला.
सकाळपासून निघेपर्यंत त्याला सीमा किंवा टिफिनची आठवणच आली नाही. तडकाफडकी निघाला होता. लक्षात आले असते तर किमान तिच्या बंगल्यावर जाऊन सांगता आले असते. 2 दिवस टिफिन नको ते, पण ह्यापैकी काहीच त्याने केले नाही आणि दुसऱ्या क्षणी तो जास्तच हादरला. केसातून सारखा हात फिरवत राहिला. ओह नो, सीमाचा माझ्याकडे नंबर नाही आहे. कसा असणार? तिच्याकडे मागितला कुठे? एवढं शिकलेलो, मॉडर्न म्हणवतो आणि जीवनापेक्षाही जरुरी गोष्ट आपण विसरलो. सीमाचा मोबाईल नंबर नाही माझ्याकडे. आता तिला सांगणार कसे? बरं तर बरं गोपाळचाही नंबर घेतला नाही. व्हॉट नॉनसेन्स. विराट एवढा कसा वेंढळा रे तू? तो स्वतःला बडबड करत होता. परवा सकाळशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. शिट, सीमा काय विचार करेल? गोपाळ टिफिन घेऊन येईल. नुकतेच त्याचे 4 टिफिन कमी झालेत आणि आता माझ्याबद्दल काय विचार करतील? नो 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 विराट. त्याला समजत नव्हते काय करावं. त्यामुळे तो जास्तच अपसेट झाला. वैतागून स्वतःला बेडवर झोकून दिले. डोळ्यासमोर फक्त सीमा होती. सगळे टिफिन देऊन शेवट्याला गोपाळ विराटकडे यायचा. आज विराट दादा खुश होईल. सीमा त्यांनी स्पेशल गाजरचा हलवा दिलाय त्याला. खुशीत त्याने दारावरची बेल दाबली. एकदा, मग 2दा, पण दार उघडले गेले नाही. दादा झोपलाय की काय विचार करत गोपाळने 2दा हाका मारल्या, पण व्यर्थ. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी साऱ्या बंगल्याला फेरी मारली. साऱ्या खिडक्या व्यवस्थित बंद होत्या. कमाल आहे, विराट दादा कुठे गेला? त्याला माहिती आहे मी या वेळेला येतो. गोपाळ विचार करत तिथेच पायरीवर बसला. 5 मिनिटे झाली तरी विराटचा पत्ता नव्हता. गोपाळ उठला व आल्या पावली निघाला. त्याला शाळेत जायचे होते. गेटला कडी लावून तो निघाला. म्हणजे ते कर्णिक घरी नव्हते? सीमाने 2 वेळा गोपाळला विचारले. हो ताई, बेल मारली, बंगल्याला फेरी घातली, 5 मिनिटं तिथे थांबलो, पण विराट दादाचा काहीच पत्ता नाही. आणि किती वेळ थांबू गं? मला शाळेत जायचे ना. गोपाळ बोलला. बरोबर केलंस गोपाळ. हा तुझा टिफिन आणि जा पाहू शाळेत. मुलाला उगाच उशीर नको व्हायला. कुसुम त्याच्यासमोर टिफिन धरत म्हणाली. गोपाळने निमूट टिफिन घेतला व दोघींना बाय करून निघून गेला. पण सीमाचा चेहरा कोणी बघितला असता तर समजलं असतं ती किती रागवली आहे ती. ही कुठली पद्धत? माहिती आहे ना, 12 वाजता टिफिन येतो, मग थांबता येत नाही का घरी? सीमा धुसफुसली. किचनमध्ये येऊन तिथे खुर्चीत बसली. गेला असेल काही अर्जंट कामासाठी, येईल, कुसुम समजावत बोलली. मग काय, मी आता घेऊन जाऊ टिफिन? सीमाची राखली. का? तूच सांगितले आहेस ना, टिफिनच्या वेळी घरी नसेल तर इथे येऊन घेऊन जायचा. मग झालं तर तो येईल इथे, तू शांत राहा. कुसुमने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तसं तर तसं, मला काय, आपलं अन्न वाया नको जायला म्हणून बोलले. टिफिन नको होता तर आदल्या दिवशी गोप्याला सांगायचे. सीमा बोललीच. मुली, तो बघ समोर फ्रीज आहे, त्यात थंड पाणी आहे. स्वतः ग्लासभर पाणी पी व मलाही दे. कुसुमने हसून म्हटले. सीमा उठली. दोघींना थंड पाणी ग्लासात ओतले. एक कुसुमला दिला व दुसरा स्वतः घेऊन किचनच्या गॅलरीत आले, जिथे डायनिंग टेबल होते. समोर अंगणात पाहत ती पाणी पिऊ लागली. डोक्याला व शरीराला थंडावा तर मिळाला, पण मन शांत होत नव्हतं. तिने खूप मेहनत घेऊन व मनापासून त्याच्यासाठी गोड डिश बनवली होती, जी आता कडू होण्याच्या मार्गावर होती. ठीक आहे, येऊ दे, मग बघता येईल, ती विचार करत होती. इकडे विराट बेडवर बेचैन होऊन पडला होता. कॉन्टॅक्ट कसा करायचा? विराट समोर काय वाढून ठेवले? विराट असा गेल्यामुळे सीमा काय विचार करेल? ऐकायला विसरू नका. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. कथेला लाईक करा, हाईप करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.